तर आता एक बातमी रायगडमधून आहे, कारण मुंबई गोवा महामार्गावर वाहतुकीची कोंडी झालेली आहे, मोठी कोंडी झाली आहे। माणगाव बाजारपेठ ते मुगवली फाट्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। जवळपास 4 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। पेनजवळ वाशी नाका इथेही वाहनांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळते। कोकणातून मुंबईकडे येताना पर्यटकांना वाहतूक कोंडीचा फटका बसलेला पाहायला मिळतो। नवीन वर्षाचा हा पहिला रविवार आहे आणि या दरम्यानच जे पर्यटक फिरायला गेले होते नवीन वर्षानिमित्तानं, ते पर्यटक आता परतत असतानाच वाहतूक कोंडीचा मोठा सामना त्यांना करायला लागत असल्याचं आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय। 4 किलोमीटर पर्यंतच्या या वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। माणगाव बाजारपेठ ते मुगवलीपर्यंत ही वाहतुकाची कोंडी आपल्याला पाहायला मिळते। ही मोठी बातमी आपण पाहतोय। मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी झालेली आहे। वाहनांच्या लांब लचक रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी प्रफुल्ल पवार। प्रफुल्ल, नेमकं काय? आज रविवार असल्यामुळे पर्यटक जे कोकणात गेले होते ते मोठ्या संख्येने आता परतीच्या मार्गावर लागलेले आहेत आणि त्यांची वाहनं मोठ्या संख्येने महामार्गावर आलेली आहेत आणि त्यामुळे ही वाहतूक कोंडी होते। माणगाव बाजारपेठ म्हणाले तर लोकांचं नेहमीच रहदारीचं ठिकाण आहे आणि त्यामुळे अरुंद रस्ता असल्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी होताना दिसते। बायपासचा मार्ग अजूनही मार्गी लागत नाही आणि जोपर्यंत बायपासचा मार्गी लागत नाही तोपर्यंत ही वाहतूक कोंडीचा सामना पर्यटकांना असेल किंवा स्थानिकांना असेल, प्रवाशांना असेल, हा करावाच लागणार आहे। वाशी नाका इथं सुद्धा अशाच प्रकारे क्रॉसिंग होत असतं गाड्यांचं आणि त्यामुळे तिथं देखील वाहनांच्या 2 किलोमीटर पर्यंत रांगा लागलेल्या पाहायला मिळतात। मात्र माणगावची वाहतूक कोंडी जी आहे ती वाहन चालकांच्या आणि प्रवाशांच्या पाचवीलाच पुजलेली आहे। जोपर्यंत ही बायपासचा मार्ग सुटत नाही तोपर्यंत ही वाहतूक कोंडी अशीच कायम राहणार आहे, खास करून शनिवार रविवारी। निश्चित धन्यवाद प्रफुल्ल ताजे अपडेट देण्यासाठी। मात्र आपण पाहतोय वाहनांच्या लांबच लांब रांगा सध्या लागलेल्या आहेत। मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय।